नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, कालच एक करार झाला अमेरिका आणि भारत दरम्यान. अमेरिका हा देश असा आहे, हे राष्ट्र असं आहे की ते कधीही त्यांच्या फायद्याचा 100% त्यांच्या फायद्याचा विचार करणार, त्याशिवाय ते कुणाशीही करार करत नाहीत. म्हणजे जो करार ते करतात ते 100% त्यांच्याच फायद्याचा असतो. आणि असाच कालचा हा व्यापारी करार झालेला आहे की अमेरिकेकडनं आपल्याकडे येणाऱ्या वस्तू ह्यांच्यावर कर नाही आहे. शेतमाल अमेरिकेकडून येणार आहे, तो आमच्याकडे स्वस्त दरात उपलब्ध होणार आहे. पण मग आमच्या भारतात देशातल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाचं काय? तो महाग शेतमाल घेणार कोण? आणि आमच्याकडून जाणाऱ्या तिकडे ज्या वस्तू आहेत त्या निर्यातीवर तिथल्या सरकारने जो टॅक्स होता, कर होता, तो थोडा कमी केलेला आहे. मी 18%वर आणलेला आहे. तो आधी त्याच्या आधी खूप जास्त होता तो कर. मग ठीक आहे, इथल्या आपल्या उद्योजकांना पैसे मिळतील हे मान्य आहे. पण तिकडनं अमेरिकेकडनं आयात होणारा जो माल आहे, शेतीमाल आहे, त्याचं काय? त्याच्यावर कर असणार नाही आपल्याकडनं. तो कर असायला पाहिजे होता. तर आपल्या भारतापुढे पर्याय राहिला, विषय वेगळा झाला. परंतु भारतीय जो शेतकरी आहे, इथला शेतीमाल आहे, त्याचं काय होणार आहे? तो कसा कोण खरेदी करेल? कारण त्याच्यापेक्षा स्वस्तामध्ये हा अमेरिकी शेतीमाल मिळणार आहे, लोकांना मिळणार आहे. आणि स्वस्त असलेले लोक पहिला पर्याय निवडतात कधीही. त्यामुळे ग्राहकाची पसंती त्यालाच असते. त्यामुळे कधीही देशाने कोणत्याही असा करार करताना जे आयात आहे, आयात, ते आयाती महाग असेल, निर्यात स्वस्त असेल. मी निर्यात आपण जे करू त्या निर्यातीवर सरकारने कर लावता कामा नये. तो असेल तो कमीत कमी कर, म्हणजे आपला माल तिकडे जाऊ शकेल आणि आपल्या शेतकरी, आपल्या उद्योजकांना, शेतकऱ्यांना पैसे मिळतील. पण तिकडनं येणारा जो कर, तिकडनं येणारा जो माल आहे, परदेशातून येणारा जो माल आहे, त्याच्यावर कर आम्ही जास्त लावला पाहिजे. कारण आमचा माणूस, आमचा शेतकरी किंवा आमचे उद्योजक, छोटे उद्योजक हे जगले पाहिजेत, ते वाचले पाहिजेत. त्यांना पैसे, त्यांच्याकडनं माल खरेदी केला पाहिजे. मग हे कधी होईल? जर परदेशातून येणारा माल आहे तो जर महाग असेल, आणि आपला माल थोडा स्वस्त असेल. कारण महाग असेल, परदेशात येणाऱ्या मालाला जर कर लावला तर त्यांचा माल आपोआप महाग होणार आहे, जास्त दर असणार आहे. आणि मग आपल्या शेतकऱ्याला पैसे थोडे मिळणार आहेत. त्याला अगदी मातीमोल दरात विकून चालणार नाही आहे. चांगला दर त्याला मिळेल, पण त्यांचा माल त्याच्यापेक्षा महाग असणार आहे. आपला कर लावल्यामुळे त्यांचा शेतमाल जो आहे, त्यांचा माल जो परदेशी माल आहे, थोडा महाग असणार आहे. त्यामुळे आपल्या शेतकऱ्याला आपोआप याच्यावर पैसे मिळतात. परंतु त्यांच्या मालावर करच लावला नाही. आत्ता हे झालेलं आहे, त्यांच्या मालावर कर नसल्यामुळे अमेरिकेकडनं आयात होणारा जो शेतमाल आहे त्याच्यावर कर नसणार आहे. याच्यामुळे काय होणार आहे की आमच्या शेतमालाचं काय? तो तर एकदम मातीमोलदार विकावा लागणार आहे. ह्यामुळे शेतकरी कसा जगेल? आमचा शेतकरी कसा वाचेल? आणि नवनवीन माणसाला शेती करायला कशी प्रेरणा मिळेल? उद्योजकांनी उद्योग करायला, कारखाने काढायला, छोट्या उद्योजकांना कशी प्रेरणा मिळेल? हा विषय मुख्य आहे की आजच्या बेरोजगारीच्या किंवा शेती ओस पडण्याच्या काळात, माणसाला शेतीविषयी, बागायतीविषयी एकूणच अनास्था निर्माण होण्याच्या काळात जर असे करार झाले की येणाऱ्या मालावर, परदेशातून येणाऱ्या मालावर करच नाही, मग आमच्या शेतकऱ्यासमोर समस्या किती आहेत? त्यामुळे तो शेतकरी आमचा असेल, ग्रामीण भागातला उद्योजक असेल, साध्या छोट्या शहरातला उद्योजक असेल, त्याचा माल सगळा तयार होईपर्यंत किती त्याला खर्च येतो आणि तो बाजारपेठेत यायलाही खर्च असतो. आणि मग ह्या सगळ्यासमोर ह्या प्रश्न सगळे उभे असताना त्याचा माल जेव्हा बाजारपेठेत येतो तेव्हा तो आपोआप दर त्याचा जास्त मिळाल्याशिवाय परवडत नाही. आणि अशा वेळी जर परदेशातून येणाऱ्या मालावर जर कर नसेल तर मग आपला माल कोण घेणार नाही आहे, कारण तो कमी दरात विकून चालणार नाही आहे. तो माल त्यांचा आपोआप स्वस्त पडणार आहे. कारण परदेशामध्ये, अमेरिकेसारख्या देशामध्ये, विशेष करून अमेरिका, कॅनडा ह्या देशामध्ये तिथल्या शेतकऱ्यांना सरकार करोडो रुपये अनुदान देतं. फुकट सगळं असतं, सवलती असतात. तर बियाण्यांपासून, ट्रॅक्टरपासून सगळी साधनं आहेत, त्या साधनांवर सवलती आहेत आणि अनुदानं आहेत. असं असल्यामुळे मुळातच त्यांची उत्पादकता पण जास्त आहे आणि उत्पादन खर्च आहे तोही कमीत कमी आहे. म्हणून त्यांचं जी विक्रीचा दर होतो, विक्रीचा दर होतो ते एकदम तो कमी असतो. मग कमी विक्रीच्या दरात ते वस्तू विकायला काढतात. अशा समोर आपला शेतकरी टिकेल कसा?
अशी जर अवस्था झाली तर आपल्या शेतकऱ्याला किती सवलती मिळतात. आमचे जे कृषी आमचं जे खातं आहे ते किती सतर्क आहे या बाबतीमध्ये आहे की आमच्या शेतकऱ्याला ते जास्तीत जास्त उत्पादन घ्यावं, शेती उत्पादन जास्तीत जास्त घ्यावं, वेगवेगळी तरी पिकं काढावी आणि बाजारात त्याचं फळ असेल, शेतीचं उत्पादन असेल ते कमीत कमी पैशामध्ये विकलं जावं, तोपर्यंत पोचलं जावं बाजारपेठेमध्ये त्या कमीत कमी खर्चात. त्यामुळे त्याला उत्पादन खर्च हा कमी आला तरच तो बाजारामध्ये कमीत कमी दरात सामोरं जाऊ शकतो. परंतु असं होत नाही. त्याला किती संकट आहेत. एक तर नैसर्गिक संकट आहेत ती वेगळी, जे आसमानी संकट असतात, नैसर्गिक संकट असतात ती वेगळी. पण ही जी संकट आहेत अशी संकट असतील कराराची तर कसं होणार. त्यामुळे कधीही सरकारने सतर्क राहूनच कुठलीही गोष्ट ही करावी लागते की आपल्या कष्टकऱ्याचा, म्हणजे गांधीजींनी त्या काळात सांगितलेलं आहे की गांधीजी म्हणाले की तुम्ही कोणताही करार करताना, विशेष करून सरकारने, शासनाने कोणतीही योजना आखताना, कोणताही करार करताना गरीब माणसाचा, गरीब शेतकऱ्याचा चेहरा डोळ्यासमोर आणा आणि मगच करार करा की आपण जो करार करत आहोत, जे धोरण आखत आहोत त्याचा फायदा आपल्या शेतकऱ्याला, गरीब शेतकऱ्याला, भूमिहीन माणसाला, भूमिहीन शेतकऱ्याला, जमीन तुकडा असणाऱ्या शेतकऱ्याला किती फायदा होईल ह्याचा विचार पहिला केला पाहिजे. नाही तर केवळ मोठ्या देशांसमोर करार झाला हीच आमची प्रतिष्ठेची बाब समजायची का, मोठेपणाची गोष्ट समजायची का. त्यांच्या फायद्यासाठी ते करार करणार आहेत. आता अमेरिकेतून शेतमाल बाजारात आला की काय होणार आहे, आपल्याकडनं तिकडे कपडे जातात, आणखीन काही विविध वस्तू जातात भारतातून, पण तिकडनं अमेरिकेतनं शेतीमालाच्या सगळ्याच वस्तू येणार आहेत. त्यामुळे जसा आपल्या आत्ता तिकडे 18% कर आल्यामुळे जो निर्यात कर होता आपला अमेरिकेमध्ये आपल्या भारतीय बनावटीच्या वस्तू जातात त्यांच्यावर आधी खूप कर होता, 35% जास्त कर होता, तो आता 18% कर आलेला आहे. मग त्याचा फायदा काही आपल्या उद्योजकांना होणार आहे आणि ती चांगली गोष्ट आहे. परंतु ह्या जोडीला म्हणजे काही मुठभर उद्योजकांना याचा फायदा होईल, परंतु आपल्या शेतकऱ्यांचं काय आता, कारण तिकडनं माल अमेरिकेतून येणाऱ्या वस्तूंवर कर न लावल्याने, माफ केल्याने ट्रम्प यांनी ती काळजी घेतली की त्यांनी मुक्तद्वार केलेलं आहे भारतासाठी. अमेरिकेतल्या वस्तूंना मुक्तद्वार केलेलं आहे. स्वतःच्या फायद्याशिवाय अमेरिका असे करार कधीही करत नाही. त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांचं काय, तिकडनं येणाऱ्या वस्तू आहे तेवढं स्वस्त दरात इथं विकल्या जाणार आहेत. त्यामुळे ग्राहकाची पसंती कधीही ही स्वस्त मालाला असते, कमी किमतीत मालालाच असणार आहे. आणि त्यांच्या आता काही कर नसल्यामुळे त्यांची जी किंमत असेल त्या किमतीसमोर आमचा शेतकरी, आमचा छोटा उद्योजक हा कमीत कमी तर किती दर कमी काढू शकेल. कारण तिकडे त्या टॅक्स पण माफ असतात, तिकडे त्यांना शेतीवर कर नाही अमेरिकेमध्ये. आणि दुसरी गोष्ट, खूप योजना असतात, ते अनुदान खूप असतं, काही हजारो कोटीचं अनुदान शेतीसाठी खास राखीव असतं अमेरिकेमध्ये. त्यामुळे हे सगळे असे करार करताना किती काळजी घेतली पाहिजे की गांधीजींनी सांगितलेलं जे धोरण आहे की गरीब माणसाचा चेहरा समोर आणा. हा गरीब माणसाचा, गरीब शेतकऱ्याचा, सर्वसामान्य माणसाचा, कष्टकरी चेहरा खरंच सरकार समोर आणतं का. आणि सरकारने खरंच गरीब माणसाचा चेहरा समोर आणला. गांधीजींनी सांगितलेलं सूत्र, तो जो विचार आहे, तो जो कृतीत आणायचं ठरवलं, तो कृतीत आणतोय समजा, तर असे करार करेल का सरकार की इथून जाणाऱ्या मालावर तिकडे जो कर असेल पण इकडे येणाऱ्या मालावर करच नाही. आमचा माणूस जगणार कसा, आमचा माणूस वाचणार कसा. हे कधीही करार करताना हा एकतर्फी होणार नाही, मान्य आहे, परंतु हा करार एकतर्फी झालेला आहे, त्यांच्याच फायदा झालेला आहे. मग किमान 50% फायदा आपला, 50% फायदा त्यांचा. कधी आदानप्रदान होणारच, एकतर्फी करार होणार नाही. पण ह्यात आदानप्रदान काही झालेलं नाही. ह्यामध्ये एकतर्फी त्यांचा ट्रम्प म्हणजे अमेरिकेचा फायदा आणि आपला तोटा, आपलं नुकसान, असंच झालं दुर्दैवाने आहे. त्यामुळे असं होता कामा नये. आपलं शेतकरी, आपला कष्टकरी हा वाचला पाहिजे, जगला पाहिजे, त्याच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे, तो समोरच्या जगासमोर जागतिक बाजारपेठेवर टिकला पाहिजे. असं धोरण सरकारने कधीही आखलं पाहिजे. मंडळी, या करारावर आपल्याला काय मत आहे आपण जरूर ऐकायला द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.